झाले बघा पावसाचं वातावरण. कसलं आभाळ गच आले. कपडे ते काढायचे. ती ताई गेली आहे बाहेर खेळायला. म्हणलं कपडे ते घ्यावं काढून. चालू असतं घरी असल्यावर काय काम असतं म्हणून तुम्हाला. तर काय सांगायचं त्यांना कामं. हां, शेरडांचं पण बांधली ती तिकडं खायला. अजून म्हणणार काय घरी बसून कामं नसते ती तुम्हाला. दाखवायला लागते ती. शेरडांचं पण एवढं नखरं असते तर कसं आहे त्यांना झाड पालाच पाहिजे. असं गिनीगोल परत त्याला काय मकवान ते आणून टाकलं खात नाही ती. त्यांना काय व आपलं बोलायला किरी 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 आल्यावर अजून म्हणणार काय केलं दिवसभर. आता काय सांगायचं त्यांना काय केलं काय नाही. सगळं तर करायचं आणि काय केलं म्हणून विचारायचं परत. त्यांनी यायचीच वाट बघतीय. काय म्हणलं तर आता आज काय खरंच नाही. आज माझी मला आली कणकणी. मी काय त्यांचं ऐकून सुद्धा घेत नसते बघा. सारखं त्यांचं नुसतं ऐकून घ्यायचं राहिलंय. ही कपडे तर एक पावसानं वाळा ना. ती बाहेर वाळू घाला परत घरात आणा अजून त्याला वाळायला घाला. सारखं थोड्या थोड्या गोष्टी असते तेव्हा पण माणसाला कळत नाही. सारखं नुसतं म्हणायचं काय करता आणि काय करता. ह्यांना सांगायचं. नाहीतर आता काय करायचं आपलं ते घरचं राहिलं. आपलं जाय रोजगारानं कामाला कोण आहे तर तिथं का 4 पैसे कमवून आणायचं होईना. तिथं खुरपा नसतं. खुरपायला जायत नाही. दुसरी काय इतर कामं असते ती काय त्यांच्यापाशी आहे. तुम्ही करा म्हणायचं घरचं. आपणच बघायचं आपल्या पर्यायानं. असं मग सारखं सारखं कुठवर आपण तर सण करायचं. नुसतं ऐकून घ्यायचं. घरी एक काम नसतं. किती वेळा वरडून जरी आणि डोकं आपटून जरी सांगितलं तर तसल्या माणसाला कळत नसते. एकदा ती डोळ्यावर पट्टीच पडलेली असते त्यांच्या. आणि म्हणणारी बोलणारी असते ती व तिथं कामाला गेल्या म्हणजे काय ती एकटं नसणार. तिथं कोणतरी म्हणणार की काय करते तुझी बायको घरात बसून. मग ती नव्हा ती घरी आली मग काय बोलायचं. ती दुसऱ्या तशाला काढायचा असलं. आता त्यांनी काय म्हणावंच. मी पण बघतेच त्यांच्याकडे आता. भावानो रक्षाबंधन जवळ आले. जे त्याला कसं आहे आनंद उत्साह असेल. कोण बहिणी जायच्या असत्या माहेरला. तुम्हाला तर माहितीच आहे आमचं. दाजीनं केलाय कर चांगला. सारखं त्याला असं वाटतं भांडण घरात. गुडीने सांगितलं होतं जाते मी 2-4 दिवस राहते. नको म्हणलं. काय तर असतंय माणसाय मागं. त्या दिवशी मटेरियल आणणार म्हणत होतं. तर मग का बघा ही मुलकाची मोठी झाली आहे. एकट्यानं टाकणं पण शक्य नाही त्याच्यात. तूर आलेलं मग जर खाजं ती एक गुडघ्याला लागते तोपर्यंत किंवा थोडी मोठी झाल्यावर टाकल्यावर ठीक आहे की. पण आता त्याने आणून द्यायचं मी टाकायचं माझ्या डोक्याच्या वर आहे. विचार करत नाही तर कसलं सुद्धा. सकाळी केलं मला तानातानानं गेलं आपलं कामाला. अजून काय आलं नाही तर कारण मध्ये आधी पाऊस आल्यामुळं काय तर टायमिंग झाला असेल. शेवगा छाटायला जाते तर या पहिलं जात होतं आपलं बॉक्स भरणीला ते. पण काय कामं थांबली ती. काय तर दर कमी जास्त होते त्यामुळं पॅकिंग ते कमी जास्त असते. घरी बसल्यापेक्षा जात म्हणत होतं. त्या दिवशी पण घेतलं थांबून काळजीनं. पाऊस येतोय म्हणलं नको जायला तर ती तसलं करून बसलं. म्हणजे ह्यांना घरी थांबा म्हणायचं पण अवघड आहे. मला काय वाटतं व त्यांनी तसं करू नये. आपल्यासाठीच चांगलं आहे ना. आपण कुठं तर ही पहिल्या रूढी परंपरा आहे त्या श्रावण महिना हाय पाळलं पाहिजे. नाहीतर कुणी तर काय तर सांगतंय म्हणून आपण करायचं असं कधीच करायचं नाही. तरी मी इतके दिवस त्यांना सांगितलं होतं तेव्हा ऐकलं होतं. पण कुणा तर संगतीत गेलं की असं काय तर करतात. मग ती मनाचंच काय तर. ताईला पण मी ओरडली खवळी कारण तिनं पण हट्ट केला ना. ती पण म्हणली मम्मी मला पण मासा खायचा आहे. पप्पानं खाल्लाय म्हणली मला पण पाहिजे. कसं तर ध्यानात नव्हतं आणलंय ध्यानात. त्यांनीच आणून दिलं अजून तिला. मासं खायचं येतं का म्हणलं. मला राग मग
मी पण होतं ती पण पातेलं घेऊन आलतं, दिलं बाहेर टाकून. मला पण आला वैताग. मग स्वतः केलं ती केलं, अजून त्या पुरीला पण त्या पापात शामिल. तिला काय पुण्य आहे काय? पापच आहे. नको म्हणलं तिला चारू नका, तुमची तुम्ही खाल्ले ना बाद झालं म्हणलं. अजिबात पुरीला द्यायचं नाही म्हणलं. एकतर कसं असतंय, हे उपास ती पाळावं लागतं. कोण श्रावण्या करतं, सोमवारला देवाला जाते ती, कोण शिंगणापूरला जातं, कुर्टीला जातं. त्या दिवशीच म्हणलं जाऊन येऊया कुर्टीला, देवाला पाया पडून. ती तर तुम्हाला हिंडायला लागतंय. आता देवाला जायला कशाचं हिंडायचं आहे? इथं जवळच आहे कुर्टी, पंढरपूर पशे जवळच आहे. मग जाऊया म्हणलं. असं नाही तर हेलपट मोकळं घालणार, पण त्या टायमाला नाही जाऊ देणार नाही, नको म्हणणार. अजून सोमवार धरलाय, सोमवार असतो. आता कशाला करू देते मी तर, राहू द्या म्हणते, करू ना सोमवार. काय तुम्हाला जर एवढं हीच करायचं होतं, मला म्हणते मनात श्रद्धा असायला पाहिजे. अंधश्रद्धा कोण पण करतं. अहो पण काय श्रद्धा असावी व, पण आता ही खायचं नव्हतं. तुम्ही गेले तर आता कामाला येतील. आता टायमिंग झालं, 1-6 तासच काम असतं. सकाळी गेले तर लवकर, पण काय तर एक्स्ट्रा काम तास ओव्हर टाईम पण असतं. मग ती कसली डाळिंबीची पण झाड आहे ती, त्याच्यावर तसल्या त्या गुट्या करायला चालू आहे. त्यानं नवीन रोप तयार होत आहेत. शेवगा छाटणी झाल्यावर मग काय राहिलेलं त्याच्यावर पण काम करून काय तर थोडं जास्त म्हणून करते. तर सांगते तर पण मला असं आहे तसं आहे. मग त्यांचं काय विचार वाईट नाही तर व काय त्रास असते की व. संगत म्हणा. आणि खरंच माणसाला ना संगत गुण लय भोगतो. चांगली पण तितकी आणि वाईट पण तितकीच असते ती समाजात. त्यामुळे चांगली संगत करा, असं वाईटाच्या नादी लागून काही उपयोग नाही.